बाबासाहेब आंबेडकरांना बॉन विद्यापीठातील आपलं शिक्षण अर्ध्यावर सोडून तातडीने पुन्हा लंडनला यावे लागले. प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा शोधप्रबंध पुन्हा नव्याने मांडण्यासाठी बाबासाहेबांना काही वेळ लागणार होता आणि त्याच काळात बाबासाहेबांजवळील पैसेही संपत आलेले होते. त्यामुळे बाबासाहेबांना पुन्हा जर्मनीकडे जाण्याऐवजी नाईलाजाने थेट मायदेशी भारतात परत यावे लागले. कमी वेळेत जास्तीत जास्त शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब प्रयत्नशील राहिले. खिशात पैसे नसतानाही बाबासाहेब जगातील महत्त्वाच्या विद्यापीठांमधून शिकून जगाचं अर्थशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. प्राध्यापक हेरमान याकोबी व डॉक्टर आंबेडकर वजा जर्मनीच्या बॉन विद्यापीठामध्ये प्रबंध सादर करण्यासाठी अनुमती मिळवून देण्यात प्राध्यापक हेरमान याकोबी यांचे सहकार्य मिळाल्याचे डॉक्टर आंबेडकरांनी या पत्रात लिहिले आहे. प्राध्यापक याकोबी हे बॉन विद्यापीठाच्या भारतविद्या, इंडॉलॉजी व तुलनात्मक भाषाविज्ञान विभागाचे 1889 ते 1922 या काळात प्रमुख होते. भारतविद्या व संस्कृत भाषेच्या अनेक विद्वानांचा त्यांच्या शिष्यगणांमध्ये समावेश होता. प्राध्यापक याकोबी यांच्याशी डॉक्टर आंबेडकरांचा परिचय कसा झाला हे मात्र अद्याप गूढच राहिले आहे. बाबासाहेबांनी जर्मन भाषेत लिहिलेले हे पत्र भाषा आणि रचना या दोन्ही दृष्टींनी अभ्यासण्याजोगे आहे. विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समर्पक, मुद्देसूद आणि नेमक्या शब्दांत केलेली मांडणी हे तर खंद्या बॅरिस्टरचे वैशिष्ट्य आहेच, पण शब्दांच्या निवडीतूनही त्यांचा आत्मविश्वास जाणवतो. मोजकेच पण चपखल बसणारे शब्द, योग्य क्रियापदं, काही फापटपसारा नाही, अलंकारिक भाषाप्रयोग नाही, तरीही हवी ती माहिती हव्या त्या अनुक्रमाने सादर केली आहे. त्यांचे जर्मन भाषेवरचे प्रभुत्व थक्क करणारे आहे. संपूर्ण पत्रात व्याकरणाची एकही चूक नाही. सहजासहजी न वापरली जाणारी क्रियापदे, शब्दयोगी अव्यये ते अगदी लिलया वापरून गेले आहेत.